हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? चला आज बनवूयात आपण खुसखुशीत अशा मटारच्या कचोऱ्या. थंडीमध्ये करायला खूप छान आहे आणि आता सध्या सीझन चालू आहे तर सहज अवेलेबल असतात. तर नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतात. तर त्यासाठी मी इथे घेतले आहे 1 कप मैदा, त्यामध्ये मी मीठ घेतले आहे 1 चमचा, अर्धा चमचा ओवा आणि 2 ते 3 चमचे तेल घेतले आहे. त्यामुळे कचोऱ्या आपल्या एकदम खुसखुशीत होतात. 1 कपसाठी 2 ते 3 चमचे तेल पुरेसं आहे. हे पाशी मुठ्ठी बनली पाहिजे, म्हणजे आपलं व्यवस्थित मोहन असं आहे. आणि त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचे. पीठ जास्त घट्टही नाही मळायचे, थोडेसे सैलच राहू द्यायचे. त्यामुळे आपल्याला कचोरी छान वळवता येते, आकार देता येतो. थोडे थोडे पाणी घालून फ्रेंड्स छान मळून घ्यायचे. एकदमही पाणी घालायचे नाही, जास्तही पातळ करायचे नाही. हे पहा, अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून छान मऊसर पीठ भिजवून घ्यायचे आणि 10 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचे. तर आपण मधली स्टफिंग करणार आहोत तयार. त्यासाठी हिरवे वाटाणे मी थोडेसे 5 मिनटं बॉईल करून घेतले मीठ टाकून, आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे अद्रक आणि 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहेत. यामध्ये नंतर आपण लाल मिरची पण घालणार आहोत, तर मिरच्या थोड्याशाच घ्यायच्या, 3 ते 4. नंतर कोथिंबीर घेतली आहे मी, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा सौंफ घेतली आहे. यामुळे कचोऱ्याला खूप छान टेस्ट येते. आणि मीठ घेतले आहे परत 1 चमचा. आणि हे मिक्सरला आपण जाडसरच असे करणार आहोत, कारण जास्त बारीक नाही करायचे, हे जाडसरच ठेवायचे. त्यामुळे खूप छान टेस्टी लागतात, खुसखुशीत होतात. तर आपण हे परतून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकले आहे, थोडेसे जिरे, आणि वरतून आपण मिक्सरला बारीक केलेली पेस्ट टाकायची. छान आलटून पलटून परतून घ्यायचे. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची, धने पावडर अर्धा चमचा, गरम मसाला घेतला आहे इथे, थोडेसे हळद ॲड केली आणि छान परतून मिक्स करून घ्यायचे. हे पहा, या प्रकारे. थंडीचा सीझन आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मार्केटपेक्षाही छान कचोऱ्या आपल्या घरच्या घरी तयार होतात. तर यामध्ये थोडेसे मीठ ॲड केले आहे, आपल्या आवडीनुसार मीठ इथे ॲड करायचे आहे. नंतर वरतून मी लिंबू पिळले आहे इथे. तुम्ही आमचूर पावडरही घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार. आमचूर पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा ॲड करू शकतात. तर आपण मसाला फ्राय केलेला आपण एका ताटात काढून घेणार आहोत, थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. नंतर त्याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे, गोळे. हे पहा, या प्रकारे असे करून सगळे आपण रेडी करून घेणार आहोत. हे पहा फ्रेंड, किती छान बनले आहेत. तर आपण कचोऱ्या तयार करायला घेणार आहोत आता. तर पोळपाटावर छोटासा हुंडा घ्यायचा, गोल, थोडासा लाटून घ्यायचा. जास्त पातळही नाही लाटायचा फ्रेंड्स, नाहीतर काय होतं आहे, आपण जेव्हा तळायला घेतले तेव्हा काय होतं की फुटून बाहेर येतं त्यामधले मिश्रण. त्यामुळे जास्त बारीक घ्यायचं नाही, या गोष्टीचे लक्षात ठेवायचं. आणि आपण बंद करून छान अशा मीडियम साईजच्या कचोऱ्या लाटून घेणार आहोत. हे पहा फ्रेंड, अशा प्रकारे. आणि त्यावर थोडंसं लाटून घ्यायचे आहे, जास्तही नाही लाटायचं. मिश्रण बाहेर आल्यावर आपली कचोरी बिघडू शकते, त्यामुळे जास्त बारीक करायची नाही कचोरी.
हे पहा फ्रेंड, रेडी आहे आपली कचोरी. तर मी तुम्हाला आता हातावर सुद्धा दाखवते. हे पहा, ह्या प्रकारे असा हुंडा गोल करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपले मिश्रण टाकून छान हातानेच आपण बनवू शकतो. फ्रेंड्स, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ कुठून बघता आहेत ते सुद्धा नक्की कळवा कमेंटमध्ये. हे पहा फ्रेंड, आपली कचोरी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपली कचोरी झाली आहे. हे पहा, रेडी आहे आपल्या कचोऱ्या. तर आपण छान तळून घेणार आहोत, डीप फ्राय करणार आहोत. तेल गरम करून घ्यायचे छान. आणि कधी पण तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवर तळायच्या, त्यामुळे कचोऱ्या छान फुगतात, खुसखुशीत होतात. फुल गॅस केल्यानंतर मध्ये कच्च्या राहतात त्यामुळे पहिले गरम तेल करून घ्यायचे आणि स्पीड कमी करून हे पहा या प्रकारे फुगतात त्या छान. बघा किती मस्त आकाराने खुसखुशीत झालेल्या आहेत कचोऱ्या. रेडी आहे आपल्या मटारच्या कचोऱ्या. नक्की करून बघा. हे पहा, मी तुम्हाला तोडून दाखवते कशा प्रकारे आपल्या मार्केटपेक्षाही दुप्पटीने छान झालेल्या आहेत कचोऱ्या. तर नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा. तोपर्यंत